नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज. स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी. सोलापूर विजयपूर महामार्ग 4 नोव्हेंबर पर्यंत बंद, हलक्या वाहनांना मात्र परवानगी. सोलापूरने देशमुखांइतका पुलचट पालकमंत्री कधी अनुभवला नव्हता, आमदार भालके. अजितदादांवरील टीका खपवून घेणार नाही, आमदार भारत भालके. लॉकडाऊन संपला तरी कोरोना व्हायरस संपलेला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी. चिंचोका भिजून 6 लाखांचं नुकसान. रब्बी हंगामात अखंडित वीज पुरवठा सुरू राहणार, ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत. कांद्याच्या दरात वरचेवर वाढ, सोमवारी सोलापूर बाजार समितीत क्विंटलचा भाव 9,000 पोहोचला. दारुड्याजवळचे सगळे संपले की घर विकायला काढतो, पंतप्रधान मोदी दारुडे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. माझे कुटुंब माझी जबाबदारी नंतरही कोमॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी, आज 31 पॉझिटिव्ह तर 3घांचा मृत्यू. आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर थेट आरोप, साखर कारखानदारीला पोहोचण्यासाठीच शेतकऱ्यांना मदतीची घोषणा नाही. सरकार कोसळण्याच्या भीतीनंच कारखानदारांना दिली थक हमी, प्रवीण दरेकर यांचा आरोप. सोलापूर शहरात नवीन 31 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 9,306. नुकसानग्रस्तांना द्या प्रत्येकी 10,000ची मदत, 10% ही पंचनामे झाली नसल्याची दरेकर यांची धक्कादायक माहिती. शेतकऱ्यांसाठी स्पेशल सॅच्युरेशन ड्राईव्ह अंतर्गत 1.35 लाख कोटी पतमर्यादेसह 1.5 कोटी किसान क्रेडिट कार्ड कर्जे मंजूर. सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 93 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 29,127. सर्वात जास्त डॉक्टर तयार करण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन. महाबळेश्वरमध्ये अटी शर्तीसह पर्यटनास परवानगी. उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी, पियुष गोयल. सत्ताधाऱ्यांनी संयम बाळगायचा असतो, पण सत्तेतील लोकच राजकीय स्टेटमेंट करतात, देवेंद्र फडणवीस. अहमदनगर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचं धरणे आंदोलन सुरू. राज्यात आतापर्यंत 13,84,000 रुग्ण कोरोनामुक्त, सध्या 1,73,000 रुग्णांवर उपचार सुरू. लाल परीतील प्रवासी मास्क लावतात की नाही, उदय सामंतांनी केली पाहणी. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.